नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे. आर यू ओके जिनू? अमितने काळजीने त्याला विचारलं. येस पप्पा, आय एम ऑल राईट. तो हसून बोलला. पण अजूनही मनात विचार होताच की ती खूण आपण कुठे पाहिली. तुम्ही अल्बम बघत बसा, मी आलोच, अमित म्हणाला आणि तिथून बाहेर जाऊ लागला. अरे हो, आत्ता आठवलं. ही अशी खूण तर मी आशू मसीच्या शोल्डरवर पाहिलीये. हो, तो स्वतःशीच बोलला आणि त्याने अमितला हाक मारली. पप्पा. आता पुढे. जिनूने हाक मारली खरी, पण त्या आधीच अमित रूममधून बाहेर गेला होता. जिनू पण जागेवरून उठला आणि तो दाराजवळ गेला. त्याने दार उघडलं आणि पुन्हा अमितला हाक मारली. पण अमित फोनवर कोणाशी तरी बोलत होता, ज्यामुळे त्याला जिनूची हाक ऐकू आलीच नाही. जिनूला पण कळलं त्याचे पप्पा फोनवर बोलत आहेत, म्हणून तो पण माघारी वळला. आपण ही गोष्ट नंतर सांगू पप्पांना, असा विचार केला त्याने आणि पुन्हा येऊन तो अल्बम पाहू लागला. इथे जानू आता रेडी झाली होती. तिने छानसा मेहंदी कलरचा लेहंगा घातला होता. त्यावर त्या ब्युटिशियनने छान मेकअप केला होता तिला. आधीच इतकी सुंदर होती ती आणि आता अजून जास्त सुंदर दिसत होती. वाव जानू, खूप छान दिसतेस तू. माझीच नजर लागायची तुला तर. मधू तिच्या चेहऱ्यावरून बोटं मोडत बोलली. तशी जानू लाजली. आशू कुठे आहे? जानूने सगळीकडे नजर फिरवत विचारलं. अगं येईल ती, रेडीच होत आहे, मधू बोलली. ओके, जानू बोलली. पण मनात मात्र विचार करत होती की आता आशूने कोणता ड्रेस घातला असेल, कारण तिची पण तर काहीच शॉपिंग नव्हती झाली. जानू बघ मी कशी दिसते. समोरून आशू आली आणि गोल गोल फिरून बोलली ती. तशी जानू तिच्याकडे पाहतच राहिली, कारण तिने ग्रीन कलरचा खूपच सुंदर असा लेहंगा घातला होता, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. आशू किती गोड दिसतेस तू, मधू बोलली. हो ना, थँक्यू मधू, आशू बोलली. जानू तू सांग ना, कशी दिसते मी, आशूने विचारलं. खूप छान दिसते तू आशू, पण हा ड्रेस, जानूने विचारलं. तशी आशू हसली. अमितने खूप सारे ड्रेसेस घेतले आहेत माझ्यासाठी, त्यातूनच हा घातला मी. खूप छान चॉईस आहे त्याची, आशू हसून बोलली. ही काय आपल्यासमोर बसली ती पण तर त्याची चॉईस आहे ना, इतकी सुंदर, मग त्याची चॉईस छानच असणार ना, मधू बोलली. तशी जानूने लाजून खाली मान घातली. मधू बास ना, जानू बोलली. पण जानू खरंच बोलते मधू, छानच चॉईस आहे हा आमच्या जीजूची, आशू तिला टोळा मारून बोलली. अरे पास करा ना तुम्ही, जानू लटका राग दाखवत बोलली. तशा त्या दोघीही हसल्या. चला आता मेहंदी प्रोग्राम सुरू करायचा ना, मधूने विचारलं. हो, पण मीत, जानू बोलतच होती की. हो ग बाई, तुझा मीत पण येतोय, मधू हसून बोलली. तशी जानू पण हसली. मधू आता जानूला समोरच्या स्टेजवर घेऊन आली. तिथेच दोन मेहंदी आर्टिस्ट बसल्या होत्या. त्यांच्या बरोबर मध्ये जानू बसली आणि तिने तिचे दोन्ही हात एक एक असं करत त्या दोघींच्या हातात दिले. डीजेवर मेहंदीचं गाणं लावलं. मॅडम सुरू करायचं का, एका मेहंदी आर्टिस्टने तिला विचारलं. एकच मिनिट हा, जानू हसून बोलली, कारण अजून तिचा मीत आला नव्हता आणि तिची नजर त्यालाच शोधत होती. थोड्या वेळासाठी का होईना तिला तो तिथे हवा होता, पण समोर सगळेजण बसलेले दिसत असूनही तो मात्र नव्हताच, म्हणून तिला वाईट वाटत होतं आणि आता राग सुद्धा आला होता त्याचा. जानू, अमित येईल तोपर्यंत सुरू करू दे त्यांना, आशू बोलली. पण तिचं मन मानत नव्हतं. तिला तो हवा होता तिच्यासोबत. आधी लग्न झालं तेव्हा तर तो सावलीसारखा तिच्या आसपास असायचा, पण तेव्हा तिच्या चेहऱ्यावर कोणताच आनंद नव्हता आणि आत्ता मात्र तिच्या डोळ्यातला आनंद बघण्यासाठी तिला तो जवळ हवा होता, पण नव्हता आला तो अजून. शेवटी सगळेच जण म्हणत आहेत म्हणून मेहंदी काढण्यासाठी सुरुवात करण्यासाठी ती हो म्हणतच होती की इतक्यात तिला तो समोरून चालत येताना दिसला आणि तिच्या त्या पडलेल्या चेहऱ्यावर स्माईल आली. हो, आत्ता सुरुवात करा, तिने हसून सांगितलं. तो येऊन बरोबर समोर बसला, जिथून त्याला ती स्पष्ट दिसत होती.
पण आत्ता मात्र ती आश्चर्यचकित झाली होती, कारण त्याने जो कुर्ता घातला होता तो सेम टू सेम तिच्या ड्रेसला मॅच होत होता. ते पाहूनच तिचे डोळे विस्फारले. तो मात्र गालात हसला. पप्पा, टुडे मम्मा लुक सो ब्युटिफुल नो. बाजूला बसलेली प्रिन्सेस बोलली तशी पुन्हा अमितच्या ओठांवर स्माईल आली. युअर मम्मा ऑलवेज लुक्स ब्युटिफुल, अमित हसून बोलला. पण नेमकी तेव्हाच तिची सुद्धा नजर त्याच्यावर पडली. त्याने त्याचा अंगठा आणि तर्जनी एकत्र आणून छान दिसते असा इशारा केला तिला. तशी हुरळून गेली ती. सुरुवातीचा थोडा वेळ सगळेजण तिथे बसून होते. मग मात्र सगळेजण निघून गेले आणि आता तिथे काही बायका आणि त्या मेहंदी आर्टिस्ट जानूसोबत होत्या. त्या मेहंदी आर्टिस्ट खूपच सुंदर डिझाईन काढत होत्या तिच्या दोन्ही हातांवर. जानू खूपच खुश होती. आज खऱ्या अर्थाने ती तिची मेहंदी एन्जॉय करत होती. मॅडम, नाव काय लिहायचंय? त्या आर्टिस्टने विचारलं तशी जानू गालात हसली. अमित, जानू हसून बोलली. तिच्या गालावर आता गुलाबापेक्षा जास्त लाली पसरली होती. नाव अशा ठिकाणी लिहा की ह्यांना सापडायला नको, जानू बोलली. ओके मॅडम, ती आर्टिस्ट पण हसून बोलली आणि तिच्या हातावर ती अमितचं नाव लिहू लागली. अमित, तिच्या हातावर सुबक अक्षरात काढलेलं त्याचं ते नाव बघूनच ती खुश झाली. त्या नावाला किती बघू आणि किती नको असं झालेलं तिला. त्या नावात आणि ते नाव ज्याचं आहे त्याच्यातच तर पूर्ण जीव अडकला होता तिचा. मीत, किती सुंदर नाव आहे तुमचं आणि लिहिले सुद्धा एकदम छान. पण तुम्ही आता बघाच, ते नाव तुम्हाला माझ्या हातावर सापडणारच नाही. ढूंढते रही जाओगे, ती स्वतःशीच मनात बोलली आणि खुदकन हसली. समोर बसलेली मधू पण तिच्याचकडे पाहत होती. तिला काही वर्षांपूर्वीची जानू आठवली, जी अशीच तिच्याच लग्नात स्वतःच्या हातावर मेहंदी काढून घेत होती आणि ती मेहंदी सुद्धा तिच्याच मीतच्या नावाची होती. पण तेव्हा मात्र त्याचा आनंद ती घेऊच शकली नव्हती, कारण त्यावेळी त्या बिचारीला माहीतच नव्हतं की तिचं लग्न तिच्या प्रेमाशीच, तिच्या मीतशीच होत होतं. पण आज जानूला इतकं खुश बघून मधूच्या पण डोळ्यात पाणी आलं, कारण तीच तर होती जिने जानूची मीतपासून दूर झालेली अवस्था अगदी जवळून पाहिली होती. जानू, खुश ना? मधूने तिच्या जवळ येऊन विचारलं. तशी हसली ती आणि हो मध्ये मान हलवली तिने. आय एम सो मच हॅपी फॉर यू डिअर, मधू बोलली आणि तिने मागून तिला हग केलं. मी टू, आशू पण आली आणि तिने मधू आणि जानू दोघींना मागून हलकेच मिठी मारली. तशा जानू आणि मधू दोघीही हसल्या. मधू, अर्णव भेटला मला, पण आमची छोटी मधू आहे कुठे? ती अजूनही नाही भेटली मला, जानूने विचारलं. अगं हो, ती तिच्या आजीसोबत आहे, येतच असेल. तुला तर माहीत आहेच आमच्या सासूबाईंना तयार व्हायला किती वेळ लागतो ते, मधू तिला डोळा मारून बोलली. पण जानूने तिला नजरेनेच दटावलं. काय चाललंय इथे? सीमांचा आवाज आला तसं त्या दोघींनी त्यांच्याकडे पाहिलं. काही नाही आई, ती जानू तुमचंच विचारत होती. हो ना जानू, मधू जबरदस्तीची स्माईल देऊन बोलली तशी जानूने हो मध्ये मान हलवली. कशी आहेस जानवी, सीमांनी विचारलं. मी छान आहे मावशी, तुम्ही कशा आहात, जानूने हसून विचारलं. मी पण छान आहे, खूप सुंदर दिसतेस, सीमा बोलल्या. थँक्यू मावशी, जानू पण स्माईल करत बोलली. अरे मृणू, इकडे ये, ही बघ माझी बेस्टी आणि तुझी जानू मासी, मधूने मृणालला जवळ घेत सांगितलं. हॅलो मासी, मृणाल जानूला बोलली. पण जानूने मात्र त्या मेहंदी आर्टिस्टकडून थोड्या वेळासाठी हात सोडवून घेतला आणि तिने मृणालला जवळ ओढून मिठीत घेतलं. हॅलो मृणाल, तू खूप क्यूट आहेस ग, जानू तिच्या गालावर ओठ टेकून बोलली. तशी मृणाल खुदकन हसली. थँक्यू मासी, मृणाल हसून बोलली. अजून किती वेळ लागणार आहे मेहंदी पूर्ण व्हायला, समोरून रीमांनी येऊन विचारलं. अजून वेळ जाईल मॅडम, पायावरची मेहंदी काढायची बाकी आहे अजून, ती मेहंदी आर्टिस्ट बोलली. अरे देवा, जानू नाश्ता केला होता ना बाळा, रीमांनी काळजीने विचारलं. हो मॉम, केला होता मी नाश्ता, जानूने हसून सांगितलं. बरं झालं बाई, मग सीमा तू चल आणि आशू मधू तुम्ही पण चला, जेवून घ्या. जानू तुझं झाल्यानंतर मग तुझ्यासाठी जेवण पाठवते, चालेल ना, रीमांनी विचारलं. चालेल मॉम, तुम्ही नका काळजी करू माझी, तुम्ही सगळे जेवून घ्या आणि आशू, जिनू आणि मीताला पण भरवून घे,
जानू बोलली तशी आशूने हो मध्ये मान हलवली. त्यांचे पप्पा त्या दोघांना कधीच जेवणाच्या काउंटरवर घेऊन गेलेत. तू काळजी नको करू. रीमा हसून बोलल्या तशी जानू पण हसली. मॉम, जानूने आवाज दिला. हा बोल जानू, रीमा बोलल्या. ते माझ्या घरचे कोणी नाही आले का? जानूने विचारलं. आवाज थोडा ओला झाला होता. ते पोहोचतील आता. काल रात्रीच येणार होते ते, पण गाड्यांचा काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणून मग आज सकाळी निघाले. पोहोचतील संध्याकाळपर्यंत. काळजी नको करू. रीमा तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलल्या. आज इतक्या वर्षांनंतर ती तिच्या बाबांना, अंशला भेटणार होती. कसे असतील ते? बरे तर असतील ना? ती विचार करत होती. शिवाय तिच्या आईला सुद्धा भेटणार होती. जेव्हापासून अमितने तिच्या आईचं खरं रूप तिला दाखवलं होतं, तेव्हापासून तिची आई तिच्या मनातून उतरली होती. सावत्र असली म्हणून काय झालं? जानूने कधीच तिला सावत्र मानलं नव्हतं. पण त्यांनी मात्र तिला पावलोपावली ती सावत्र असल्याची जाणीव करून दिली होती. क्षणात ती तिच्या भूतकाळात हरवली होती, म्हणून दुःखी झाली होती. पण आता मात्र तिची नजर तिच्या हातांवर काढलेल्या त्या सुंदर मेहंदीवर गेली आणि आपोआपच तिच्या ओठांवर स्माईल आली. आय लव्ह यू मीत, ती त्या मेहंदीमध्ये काढलेल्या त्याच्या नावाकडे पाहत मनातच बोलली. आऊच, काय करताय रॉनी? कोणी आलं म्हणजे? आशू इकडे तिकडे बघत बोलली. तिचं आत्ताच जेवण झालं होतं आणि ती बाहेर जाणारच होती की रॉनीने तिला स्वतःजवळ ओढलं होतं आणि आता भिंतीवर पुश करून तो तिलाच बघत होता. कोणीच नाही येणार इथे, सगळे आत आहेत, तो बोलला. हे लग्न घर आहे आणि कोणीही येऊ शकतं इथे, ओके? मला जाऊ द्या, ती बोलली. मला ह्या घराचा कोपरा न कोपरा माहीत आहे, त्यामुळेच मी तुला सांगू शकतो की इथे कोणीच येणार नाही. सो डोंट स्केअर, ओके? बोलला तशी ती थोडी निर्धास्त झाली. पण आत्ता मात्र तिच्या पोटात गोळा आला, कारण रॉनीची नजर एकटक तिच्यावर स्थिरावली होती, जी तिला खूप जास्त अस्वस्थ करत होती. काय झालं? असे का बघत आहात तुम्ही? तिने त्याच्याकडून नजर चोरत विचारलं. नजर चोरू नकोस, माझ्याकडे बघ प्लीज, तो बोलला तसं तिने पटकन त्याच्याकडे पाहिलं. कोणी इतकं सुंदर कसं दिसू शकतं? तो बोलला तशी अजूनच लाजली ती. रॉनी प्लीज, ती लाजत बोलली. खरंच आशू, यू लुक्स गॉर्जस टुडे, तो बोलला. थँक्यू, ती पण खुश होत बोलली. एक सांगू का? तो बोलला. हां सांगा ना, ती बोलली. लिपस्टिक थोडीशी जास्त लागली आहे, तो बोलला. हां, खरंच काय? मी आत्ता पुसून येते, ती कडवडून बोलली आणि तिथून जाऊ लागली, पण त्याने मात्र तिला थांबवलं. मी पुसून देतो, तो मिश्किलपणे बोलला. पण ती मात्र डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहू लागली, कारण त्याच्या बोलण्याचा रोग तिला चांगलाच कळला होता. नाही हा रॉनी, ती पटकन बोलली. बोलताना पण तिचे ओठ थरथरत होते. प्लीज, तो तिच्यावर झुकून एकदम सिलेक्टिव्हली बोलला. नाही ना, ती बोलली. प्लीज ना, तो तोंड इवलंसं करून बोलला. मग मात्र तिला त्याचं मन मोडवलं नाही आणि तिने डोळे मिटून त्याला संमती दिली. तसा तो गालात हसला आणि थोडं झुकून त्याने तिच्या ओठांवर ओठ टेकवले. एक डीप किस करून तो बाजूला झाला. आत्ता बरोबर आहे लिपस्टिक, परफेक्ट, तो हसून बोलला. हो का? दुष्ट कुठले. बाय, ती लटक्या रागात बोलली आणि त्याला ढकलून तिथून पळून गेली. त्याने मात्र हसून केसांमधून हात फिरवला. आता दुपारचे 3 वाजले होते. जिनू आणि मीता दोघेही हॉलमध्ये होते. त्यांच्यासोबत मृणाल पण होती. मीता मृणालसोबत खेळत होती, पण जिनू मात्र अजिबात बोलत नव्हता मृणालशी. त्या दिवसाचा इन्सल्ट विसरला नव्हता तो. तो एका बाजूला बसला होता. इतक्यात त्याला आशू येताना दिसली आणि त्याला त्या जन्मखुणेबद्दल आठवलं. मासी, त्याने जोरातच तिला हाक मारली. तशी आशू जागेवरच थांबली. काय झालं जिनू? आशूने विचारलं. मासी, 1 मिनिट इथे ये ना, जिनू बोलला. तशी आशू त्याच्याजवळ गेली. हां बोल, काही हवंय का तुला? तिने विचारलं तसं त्याने नाहीमध्ये मान हलवली. मग? तिने एक भुवई उंचावून विचारलं. मासी, मला तुला विचारायचं होतं की, जिनू बोलतच होता की इतक्यात रीमाने आशूला आवाज दिला. आशू, घेतलं ना जेवण? जा लवकर, जानूला भूक लागली असेल, रीमा बोलल्या. हो आंटी, हे काय चाललेच आहे मी, आशू बोलली. जिनू, मी मम्माला जेवण देऊन येते, मग आपण बोलू, ओके?
आशू बोलली आणि तशीच तिथून निघून गेली. जिनू मात्र बारीक तोंड करून बसून राहिला. असू दे, नंतर सांगेल मी मासीला की आमच्या पप्पाच्या शोल्डरवर पण तसाच बर्थमार्क आहे जो मासीच्या शोल्डरवर आहे. जिनू मनातच बोलला. इथे जानू तिच्या रूममध्ये होती. तिच्या दोन्ही हातांवर आणि पायांवर मेहंदी काढून झाली होती आणि ती तीच मेहंदी एकटक पाहत बसली होती. मेहंदीची डिझाईन खरंच खूप सुंदर काढली होती त्या आर्टिस्टने. आफ्टर ऑल बेस्ट आर्टिस्ट बोलवल्या होत्या तिच्या हातावर मेहंदी काढण्यासाठी. मग मेहंदी डिझाईन तर सुंदर असणारच होती, पण आजची मेहंदी तिला जरा जास्तच सुंदर वाटत होती, कारण ही तिच्या मीतच्या नावाची मेहंदी होती. ती मेहंदी पाहत बसलीच होती की इतक्यात दारावर टकटक झाली आणि मधू आत आली. मधू तू? जानूने विचारलं. हो मीच. मग अजून कोण असणार आहे? मधूने विचारलं. पण जानूचं मात्र तोंड बारीक झालं. तिला वाटलं होतं की कदाचित अमित असेल आणि तो यावा असंच तिला वाटत होतं. हाय, मी जेवण पण आणले. आशू पाठोपाठ आली आणि बोलली. आशू, तू जेवण घेऊन आलीस? जानूने विचारलं. हो, मग काय? तुला काय वाटलं तुझा मीत असणार आहे का आत्ता सुद्धा? मधूने डोळा मारत विचारलं. कारण मधूला पण माहीत होतंच मागच्या वेळी त्यानेच तिला त्याच्या हाताने भरवलं होतं. आत्ता सुद्धा म्हणजे? आशूने प्रश्नार्थक विचारलं. काय जानू, सांगू का? मधूने हसून विचारलं, पण जानू मात्र लाजली. आशू, तुला माहीत आहे, मागच्या वेळी ह्यांच्या लग्नात जेव्हा जानूच्या हातांवर मेहंदी लावली होती ना, तेव्हा अमितनेच हिला भरवलं होतं जेवण. हो ना जानू? मधूने विचारलं तशी जानू हसली. खरंच जानू? आशूने विचारलं. तशी जानूने हसून हो मध्ये मान हलवली. पण आज तुझा मीत तुला विसरलाय वाटतं. तेव्हा काय प्रेयसी होतीस तू, पण आत्ता लग्नाची बायको आहेस. कमी झालं असेल कदाचित त्याचं प्रेम. मधू मुद्दाम नाटकीपणे बोलली. तशी जानू तिच्याकडे डोळे बारीक करून बघू लागली. कोण म्हणतंय की माझं माझ्या बायकोवरचं प्रेम कमी झालंय? समोरून अमितचा आवाज आला तसं मधूने त्या दिशेला पाहिलं आणि त्याला पाहून इथे जानूची कळी खुलली. आशू पण समोर पाहत होती. अमितच्या हातात जेवणाची प्लेट होती. जीजू, जेवणाची प्लेट मी घेऊन आली आहे, आशू बोलली. आशू, ती प्लेट तू घेऊन जा आणि ह्या नौटंकीला पण घेऊन जा. म्हणे माझं प्रेम कमी झालंय. अमित एकदा आशूला तर एकदा मधूकडे पाहून बोलला. तसं मधूने तोंड बारीक केलं. मग काय तर, उगाच माझ्या बायकोला अपसेट नाही करायचं हा. तो बोलला तशी जानू हसली. ओके बाबा, नाही करत अपसेट तुझ्या बायकोला. आणि असंही मी तर मस्करी करत होते, मधू बोलली. चल आशू, आता आपलं काय काम नाहीये इथे. तिचा मीत आलाय आता. बाय जानू, एन्जॉय, मधू बोलली आणि आशूचा हात पकडून तिथून पळून गेली. जानू मात्र गालातच हसली. अमित मात्र तिच्या मेहंदीमध्ये गुंतला होता. आधीच सुंदर असणारे तिचे हात त्या सुंदर मेहंदीमुळे अजूनच सुंदर भासत होते त्याला. तो एकटक त्या मेहंदीकडे पाहत होता आणि ती मात्र एकटक त्याच्या चेहऱ्याचं निरीक्षण करत होती, कारण आत्ता तिला त्याची झालेली कालची अवस्था आठवली होती. मीत, तुम्ही ठीक आहात ना? तिने विचारलं. तसं त्याने तिच्याजवळ पाहिलं. हो, मी ठीक आहे जान, तो बोलला. त्याला कळलं ती का विचारते. छान मेहंदी काढली, खूपच सुंदर, तो बोलला तशी हसली ती. चल आता जेवायचं? त्याने विचारलं तशी तिने हो मध्ये मान हलवली. पण मीत, आशूने जेवण आणलं होतं ना, तरी तुम्ही ही दुसरी प्लेट का आणली? तिने विचारलं तसा किंचित हसला तो. तुम्ही हसताय काय, सांगा ना, तिने विचारलं. तूच बघ, असं म्हणत त्याने त्या प्लेटवरचं झाकण काढलं तशी जानूच्या चेहऱ्यावर आश्चर्ययुक्त स्माईल आली. वाव, नूडल्स, ती खुश होऊन बोलली तसा तो गालातच हसला. ओ मीत, यू आर सो स्वीट, आय लव्ह यू सो मच, ती खूपच खुश होत बोलली आणि ती त्याला मिठी मारणार इतक्यात. अगं वेट वेट, तुझी मेहंदी खराब होईल ना, तो बोलला तशी ती भानावर आली आणि पटकन तिने आपले हात मागे घेतले. पण मी, तुम्हाला कसं कळलं मला नूडल्स खायचे आहेत? आज किती वर्षाने खाणार मी नूडल्स, ती बोलली. मला सगळं कळतं तुझ्या मनातलं, तो मिश्किलपणे बोलला. म्हणून तर तुम्ही हजबंड नंबर 1 आहात, ती बोलली. तसा तो जोरातच हसला. चल आता खाऊन घे, एक नंबरची नाटकी आहेस तू, तो बोलला तशी ती पण हसली. आ,
तो तिच्या तोंडाजवळ नूडल्सने भरलेला चमचा नेत बोलला. तुम्ही जेवलात? तिने विचारलं. कधीच, तो बोलला. खरंच? तिने विचारलं. तसा हसला तो. तुझं झाल्यावर जेवेल मी, तो बोलला. आकर, असं म्हणत त्याने पुन्हा चमचा तिच्या तोंडाजवळ नेला. पण तिने तोच चमचा त्याच्या तोंडाजवळ नेला आणि त्याला भरवलं. अगं, मेहंदी खराब होईल तुझी, तो बोलला. होऊ दे झाली खराब तर, पण तुम्ही खाऊन घ्या आधी, ती बोलली. मी जेवणार आहे ना तुझं झाल्यावर, तो बोलला. नाही आत्ताच, आपण सोबत जेवू, ती तोंड पाडत बोलली. बरं बाई, सोबत जेवूया, ओके, तो बोलला. तशी हसली ती. मग एक घास तिला आणि एक घास स्वतः, असं करत त्या दोघांनी जेवून घेतलं. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.